हिंदू संस्कृतीमध्ये इतर सणाबरोबरच होळी आणि रंगपंचमी या दोन सणांना खूप मोठे महत्त्व प्राप्त होते. मार्च महिना आला, फाल्गुन महिना आला की होळी आणि रंगपंचमीची चाहूल लागलेली दिसते. गावागावात शेतामध्ये लाल फुलांची झाड असलेली शेत दिसतात. त्यावरूनच कळते हे आता रंगपंचमी आली. तसेच मार्केटमध्ये जेव्हा होळी येते तेव्हा ठिकठिकाणी गाठ्याची दुकाने लागतात. नकळत लक्षात येते की होळी आली. तेव्हा दर्यापूर, बनोसा, बाभळी या तीनही गावांमध्ये मेन रोडला ठिकठिकाणी रंगीबिरंगी रंगांची दुकाने व रंगपंचमीला लागणारे साहित्य म्हणजे पिचकारी, मुखवटे, वेगवेगळ्या प्रकारचे रंग असलेली दुकाने मार्केटमध्ये सजली आहे. दर्यापूर डेपो परिसरात तर रंगीबिरंगी दुकानांनी संपूर्ण परिसर सजलेला आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी महागाईने थोडा कर केला आहे. प्रत्येक गोष्टीचे 1-2% भाव वाढलेले असल्याचे मत विक्रेते राजू पाटील कुंभारकर यांनी व्यक्त केले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.